नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन आहे पंजाब. पंजाब या राज्यामध्ये मोफत कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. फेमिना मिस इंडिया 2024ची विजेती कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी साध्वी सतीश सेल. साध्वी सतीश सेल फेमिना मिस इंडिया 2024ची विजेती ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 3. लोकसभेत महिला आरक्षणासंबंधित कोणते विधेयक फेटाळले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी 131वी घटना दुरुस्ती. लोकसभेमध्ये महिला आरक्षण मंजूर होण्यासाठी एकूण 352 मतांची आवश्यकता होती. प्रश्न क्रमांक 4. 68व्या महाराष्ट्र केसरी 2024 कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी हर्षवर्धन सदगीर. हर्षवर्धन सदगीर 68व्या महाराष्ट्र केसरी 2024 कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. जागतिक आनंद अहवाल 2024 नुसार 147 देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत 116व्या स्थानामध्ये आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी तारिक रहमान. तारिक रहमान यांची बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जानेवारी 2024मध्ये कोणती मोहीम सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी ऑपरेशन स्वदेश. प्रश्न क्रमांक 8. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी राजू बाविस्कर. राजू बाविस्कर यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. AI शक्तीवर चालणारा चॅटबॉट अभय कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए CBI. CBI या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. R-37 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी रशिया. रशिया या देशाने R-37 क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोणता खेळाडू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी अर्णब घोष. अर्णब घोष भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खेळाडू ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्यातील शेख झील पक्षी अभयारण्य हे भारताचे 99वे रामसर स्थळ बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यातील शेख झील पक्षी अभयारण्य हे भारताचे 99वे रामसर स्थळ बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताचे पहिले 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोठे उभारले जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी ओडिशा. ओडिशा या राज्यामध्ये भारताचे पहिले 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट उभारले जात आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या देशाने सुसान कोयल यांची पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2024 साठी यंग ग्लोबल लीडर म्हणून मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी जय शहा.
प्रश्न क्रमांक 16. भारतीय स्पर्धा आयोगाच्या CCI प्रभारी महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, राकेश भानोट. राकेश भानोट यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे प्रभारी महासंचालक DG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17. स्वातंत्र्यानंतरची भारतातील पहिली मोठी खाजगी क्षेत्रातील सोन्याची खाण जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात सुरू केला जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 18. एकात्मिक किनारी आणि सागरी योजनेसाठी सागरी प्रादेशिक योजना सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ओडिशा राज्य. प्रश्न क्रमांक 19. 1 सप्टेंबर 2024 रोजी टिम कुक यांच्यानंतर ॲपलचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जॉन टर्नस. जॉन टर्नस यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी टिम कुक यांच्यानंतर ॲपलचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. परकीय गुंतवणुकीत भारतातील कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्य हे परकीय गुंतवणुकीत भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21. भावी पिढ्यांना तंबाखू विक्रीवर बंदी घालून धूम्रपानमुक्त पिढी निर्माण करण्यासाठी कोणत्या देशाने कायदा मंजूर केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम या देशाने हा कायदा मंजूर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. PSA चॅलेंजर टूर 2024 मध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सूरज कुमार चंद. सूरज कुमार चंद यांनी PSA चॅलेंजर टूर 2024 मध्ये पुरुषांचे विजेतेपद जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या राज्यात नुकताच 114वा ऐतिहासिक सुवारी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आसाम. आसाम या राज्यामध्ये 114वा ऐतिहासिक सुवारी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024च्या सुधारित नियमानुसार आता देण्यात येणारे वाढीव मासिक विद्यावेतन काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, एकूण 9,000 रुपये. प्रश्न क्रमांक 25. 40 वर्षानंतर कोणत्या प्राणी संग्रहालयात ब्लॅक पॅथर पुन्हा आणण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, इंदिरा गांधी प्राणी संग्रहालय. इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये 40 वर्षानंतर ब्लॅक पॅथर पुन्हा आणण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे इंदिरा गांधी. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवू शकता.